महाडच्या लहान तारकांचा पुण्यात सिलंबम चॅम्पियनशिपमध्ये दबदबा. श्राव्य आणि शिवण्यानं जिंकले सुवर्ण आणि कांस्य पदक. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या 22व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय सिलंबम चॅम्पियनशिप 2025 मध्ये महाडच्या कुंभाराळी येथील दोन लहान खेळाडूंनी आपल्या कौशल्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. श्राव्य दिशा सौरभ शिरशिवकर आणि शिवन्या विजय शिगवण या दोघींनी आपल्या वजनी गटात सुवर्ण आणि कांस्य पदक पटकावून महाराष्ट्राच्या पारंपरिक मार्शल आर्ट क्षेत्रात आपलं नाव उज्ज्वल केलंय. श्राव्याचा सुवर्ण आणि कांस्य यशस्वी ठरला. 10 वर्षाखालील 30 किलो वजनी गटात श्राव्याचा सुवर्ण आणि कांस्य यशस्वी ठरला. 10 वर्षाखालील 30 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल लाठीकाठी स्पर्धेत श्राव्य हिनं आपल्या चपळाईनं आणि तंत्रकुशल खेळानं सुवर्ण पदक मिळवलं. याचबरोबर स्टिक फाईट स्पर्धेत तिनं कांस्य पदक पटकावून आपली बहुआयामी प्रतिभा दाखवली. शिवन्यानंही ठरवली कमाल. 20 किलो वजनी गटात शिवन्या विजय शिगवण हिनेही आपल्या खेळानं सर्वांना थक्क केलं. फ्रीस्टाईल लाठीकाठी स्पर्धेत तिने सुवर्ण पदक जिंकलं, तर स्टिक फाईट स्पर्धेत कांस्य पदक मिळवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चकित केलं. महाड येथील या दोन लहान मुलींच्या यशानं स्थानिक समुदायात आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्या प्रशिक्षकांचं मार्गदर्शन, कुटुंबियांचा पाठिंबा आणि स्वतःच्या मेहनतीमुळे त्यांनी हे यश संपादन केलं. स्थानिक नागरिक, शाळा आणि क्रीडा संघटना यांनी त्यांचं अभिनंदन करत भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्यात. या खेळाला नववैभव प्राप्त करून देण्यासाठी श्राव्य आणि शिवन्या सारख्या खेळाडूंचं योगदान मोलाचं आहे. त्यांच्या या यशानं इतर तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल अशी आशा प्रशिक्षकांनी व्यक्त केली. खालून मार, स्टिक जवळ पकड, खालून मार. अगं हात जवळ घे, वरती वरती काठीला सर, काठी तो वरचा हात जवळ घे. डोक्याला मारू नकोस.